नमस्कार मित्रांनो, मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 7 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 22 ऑगस्ट गुरुवार, काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चालली आहे। त्यामुळे पोलिसांवर प्रचंड तणाव येत आहे। त्यातच राजकीय नेत्यांना संरक्षण दिले जात आहे। त्यामुळे माझ्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेली पोलीस सुरक्षा तातडीने काढून घ्यावी। माझ्या सुरक्षेसाठी दिलेले हे पोलीस अधिकारी जनतेच्या सुरक्षेसाठी नियुक्त करावेत, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे। बदलापूरमधील 2 चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे। सुप्रिया सुळेंनी एक्सच्या माध्यमातून ही विनंती केली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, बदलापूरमध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे। आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलद गती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहे। या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केली। सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, बदलापूर घटनेवरून विरोधक आक्रमक झाले आहेत। महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी हातात काळ्या फिती बांधून या घटनेचा निषेध केला आहे। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। राज्यातील महिलांवरील अत्याचार, बलात्काराच्या घटना आणि सरकारवर असंवेदनशीलतेचा आरोप करत महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52,16,000 लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून मंगळवारी जारी करण्यात आला। या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे। एका कुटुंबात शिधापत्रिकेनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल। तसेच फक्त 14.2 किलोग्रॅम वजनाच्या सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस ग्राहकांना ही योजना लागू असेल। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक सिटीमध्ये 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या टोयोटा किर्लोस्कर मोटर्सच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उभारणीसाठी मुंबईत बुधवारी परस्पर सामंजस्य करार होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट 2023 मध्ये जपान दौऱ्यावर असताना या प्रकल्पाबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती। कंपनीसमोर गुजरात, तामिळनाडू आणि महाराष्ट्र असे 3 पर्याय होते। त्यांनी महाराष्ट्राला पसंती दिली आहे। या प्रकल्पात 8,000 जणांना प्रत्यक्ष तर 16,000 जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल, असा दावा सरकारने केला आहे।